श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराजांचा रौप्यतुला उत्सव पाहण्यास गावगावीचे असंख्य भक्त भाविक आले होते. त्यात खामगावला राहणारे व बुलढाण्याच्या अण्णासाहेब पिंपरीकर यांचे नातजावई सुधाकरराव खेरडे हेही सहकुटुंब आले होते. या उत्सवासाठी काही द्रव्य भिक्षाही त्यांनी दिली होती. ते हा उत्सव पाहून अत्यंत प्रभावित झाले आणि श्री महाराजांचा असाच भव्य उत्सव आपण खामगाव शहरात करावा असा विचार त्यांच्या मनात आला. पुढे खामगावला आल्यावर खामगावातील श्री महाराजांच्या भक्तांना भेटून त्यांनी हा विचार त्यांच्यापुढे मांडला. तेव्हा सर्वांना अत्यंत आनंद होऊन सर्वांनी त्यांच्या या विचाराला अनुमोदन दिले. तेव्हा काही भक्तांनी साखरखेर्डा येथे जाऊन श्री महाराजांची भेट घ्यावी व पुढील वर्षी येणारा त्यांचा 81वा वाढदिवस खामगाव येथे करू देण्यास त्यांना विनंती करावी असे ठरले. 73 सालच्या फाल्गुन वद्यात श्री महाराज साखरखेर्ड्यास परतले होते. तेव्हा सुधाकरराव खेरडे, अनंतराव कुलकर्णी, वसंतराव देव, उत्तमराव वर्णेकर, नाना मोहरील, भांगडियाजी नावकार आदी श्री महाराजांची उपासक मंडळी साखरखेर्ड्यास आली व श्री महाराजांचे दर्शन घेऊन त्यांच्याजवळ आपले मनोगत व्यक्त करून हा 81वा जन्मोत्सव आम्हाला खामगाव येथे साजरा करू देण्यासाठी आपण अनुमती द्यावी व कार्यसिद्धीसाठी आशीर्वाद द्यावे अशी महाराजांना विनंती केली. श्री महाराजांनी त्यांना होकार दिला. श्री महाराजांचा होकार मिळताच या सर्व मंडळींना अत्यंत आनंद झाला. त्यांनी खामगावला येऊन सर्व भक्तगणांना ही आनंद वार्ता सांगितली. ती ऐकून सर्वच खामगावकर भक्तमंडळी अत्यंत आनंदित झाली व खामगावला होणाऱ्या साप्ताहिक उपासनेलाही जोर चढला. साखरखेर्ड्याला श्री रामानंद महाराजांच्या चरणाशी काही दिवस थांबून फाल्गुन वद्य त्रयोदशीला श्री महाराज श्री राम जन्मोत्सवासाठी जालन्यास आले. प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्यापासून श्री राम जन्मोत्सव सुरू झाला. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम चा अखंड चालणारा पहारा बसविण्यात आला. दरवर्षीप्रमाणे श्री महाराजांचे अध्यात्म रामायण सुरू झाले. रोज दैनंदिन उपासना, कीर्तन, प्रवचन, भजन तर कधी प्रेमळ भक्तांचे गायन असे कार्यक्रम रोज होत होते. असो, श्री महाराजांपाशी अनेक लोक येऊन राहत. श्री महाराज त्या सगळ्यांचाच मोठ्या मायेने सांभाळ करीत. त्यांना हवं नको ते विचारीत. त्यांनी येथे राहून आपलं पारमार्थिक कल्याण करून घ्यावं यासाठी श्री महाराज त्यांना सतत परमार्थोपदेश करीत असत व सतत नामात राहण्यास सांगत असत. श्री महाराजांच्या घराण्यातील महादेव शास्त्री यांचे ज्येष्ठ चिरंजीव मारुतीपंतांच्या शाखेतील रामभाऊ काळे हे श्री महाराजांपाशी अधूनमधून येऊन राहत. त्यांना श्री महाराजांचा अनुग्रह होता. त्यांचे शिक्षण फार झाले नसून लग्नही झाले नव्हते. ते स्वभावाने अत्यंत भोळे होते. राहणीमान गबाळेपणाचे, परंतु वृत्ती मात्र अत्यंत सात्विक असून श्री महाराजांवर त्यांचं निरातिशय प्रेम होतं व तशीच दृढ श्रद्धाही होती. ते बोलताना अडखळत असत व बोलणेही थोडे अस्पष्टच असे. त्यांचे बोलणे इतर मंडळींना उमजत नसे, परंतु महाराजांना मात्र ते बरोबर कळे. लेकराचे अस्पष्ट बोबडे बोल मातेला कळतातच ना. ते साखरखेर्ड्याला आले म्हणजे महाराज त्यांची प्रेमाने चौकशी करीत व आता महाराजांपाशीच राहा, इथून कुठे जाऊ नका म्हणून त्यांना आग्रहपूर्वक सांगत असत. श्री महाराज त्यांना धोतर उपरणे देत, कपडेही करीत आणि इथे राहून जप करावा म्हणून प्रेमाने सांगत. परंतु 2-3 महिने असे राहून झाले की काहीतरी कारण सांगून ते निघून जात व 2-3 महिन्यांनी परत येत. असो, दाजी शेळगावकर नावाचे श्री महाराजांचे अनुग्रहित असणारे एक गृहस्थ अशाच लहरी स्वभावाचे होते. सारखे या गावाहून त्या गावाला फिरत असत. त्यांच्याकडे 50-60 एकर जमीन होती, परंतु त्यातील पुष्कळशी जमीन कुळात होती. त्यांचे शिक्षण बेताचेच झाले होते. साखरखेर्ड्याला आले म्हणजे महिना 1.5 महिना महाराजांपाशी राहत व पडेल ती सेवा अगदी निष्काम भावनेने करीत. परंतु महाराज परगावी गेले म्हणजे त्यांच्या माघारीच निघून जात. परत आले म्हणजे महाराज प्रेमाने बोलून त्यांना ठेवून घेत. महाराज कधी कधी त्यांना म्हणायचे, अरे दाजी, असा सारखा काय फिरत राहतो?
तुला कपडे वगैरे पाहिजे असतील तर मागून घेत जा. इथे मंदिरात राहून जप उपासना करावी आणि अखंड नामानुसंधानात राहावे. नामाला कधी सोडू नको बरं बाळ. महाराजांचे हे प्रेमळ बोलणे ऐकून त्यांचे डोळे भरून येत, परंतु महाराजांच्या या उपदेशानेही त्यांच्या स्वभावात फारसा फरक पडलेला दिसत नसे. अहो, महाराजांची कृपा काय सांगावी. दाजींनी महाराजांच्या केलेल्या निष्काम सेवेचं फळ म्हणून श्री महाराजांच्या पश्चात त्यांची कुळातील जमीन मोकळी झाली आणि त्यांचा उर्वरित काळ श्रीस्मरणात आनंदात गेला. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या हाताने झालेला हनुमान जन्मोत्सव आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.